ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री रामकृष्णाय नमः. स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेला ज्ञानयोग. धर्माची आवश्यकता. मानव जातीच्या निर्माणासाठी जेवढ्या शक्तीने योगदान दिले आहे आणि जे देत आहेत त्या सर्वांमध्ये धर्माच्या रूपात प्रकट होणारी शक्तीहून अधिक महत्त्वपूर्ण कोणतीच नाही. सर्व सामाजिक संघटनांच्या मुळाशी कुठे ना कुठे हीच अद्भुत शक्ती काम करीत आहे. तसेच आजपर्यंत मानवाच्या विविध पंथांना संघटित करणारी सर्वश्रेष्ठ प्रेरणा या शक्तीनेच प्राप्त झाली आहे. आम्ही सर्व जाणतो की धार्मिक एकतेचा संबंध बहुधा जातीगत, जलवायुगत तसेच वंशानुगत एकताच्या संबंधांनीच दृढतर सिद्ध होतो. हे सर्व विदित तथ्य आहे की एकाच ईश्वराला पूजणारे तसेच एकाच धर्मावर विश्वास ठेवणारे लोक ज्या दृढतेने व शक्तीने परस्परास साथ देतात ती एक वंशाच्या लोकांची गोष्टच वेगळी. भावाभावातही ती दिसून येत नाही. धर्माचा प्रादुर्भाव समजण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. आतापर्यंत जितके प्राचीन धर्माचे ज्ञान आहे ते सर्व एकच दावा करतात की ते सर्व अलौकिक आहेत. जणू त्यांचा उद्भव मानवी मेंदूतून नाही तर त्या स्रोतातून झाला आहे जे त्याच्या बाहेर आहे. आधुनिक विद्वान दोन सिद्धांताबाबतीत काही अंशी सहमत आहेत. एक आहे धर्माचा आत्मामूलक सिद्धांत व दुसरा असीम धारणाचा विकासमूलक सिद्धांत. पहिल्या सिद्धांतानुसार पूर्वजांच्या पूजेनेच धार्मिक भावनांचा विकास झाला. दुसऱ्याच्या अनुसार प्राकृतिक शक्तींना वैयक्तिक रूप देण्यामुळे धर्माचा प्रारंभ झाला. मनुष्य आपल्या दिवंगत जे संबंधी होते त्यांच्या स्मृती सजीव ठेवू इच्छितो आणि विचार करतो जरी त्यांचे शरीर नष्ट झालेले आहे तरीही ते जिवंत आहेत. या विश्वासानेच ते त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ ठेवणे तसेच एका अर्थाने त्यांची पूजा करू इच्छितो. मनुष्याच्या या भावनेनेच धर्माचा विकास झाला. मिस्र, बेबीलोन, चीन तसेच अमेरिका इत्यादी ठिकाणच्या प्राचीन धर्माचा अभ्यास केल्यावर अशा स्पष्ट चिन्हांचा शोध लागतो ज्याच्या आधारावर पितृपूजेनेच धर्माचा आविर्भाव झाला आहे असे म्हणता येते. प्राचीन मिस्रवादीची आत्म्यासंबंधी धारणा द्विमूलक होती. त्यांचा विश्वास होता की प्रत्येक मानवी शरीराच्या आतमध्ये आणखी एक जीव असतो जो शरीराप्रमाणेच असतो आणि मनुष्य मरण पावल्यानंतरही त्याचे हे प्रतिरूप शरीर जिवंत राहते. परंतु हे प्रतिरूप शरीर तोपर्यंतच जिवंत राहते जोवर मृत शरीर सुरक्षित राहते. यामुळे मिस्रवादियांनी मृत शरीराला सुरक्षित ठेवण्याची प्रथा पाळली आणि त्याच्यासाठी त्यांनी विशाल पिरामिडांचे निर्माण केले ज्यामध्ये मृत शरीराला सुरक्षित पद्धतीने ठेवणे शक्य होईल. त्यांची धारणा होती की जर शरीराची कोणत्याही प्रकारे हानी झाली तर त्या प्रतिरूप शरीराला अगदी तशीच हानी पोहोचेल. ही स्पष्टपणे पितरांची पूजाच आहे. बेबीलोनच्या प्राचीन निवासीमध्ये सुद्धा प्रतिरूप शरीराची अशीच धारणा पाहावयास मिळते. जरी त्यामध्ये थोडासा वेगळेपणा आहे. ते मानतात प्रतिरूप शरीरात स्नेहाचा भाव राहत नाही. त्याचा प्रेतात्मा भोजन आणि पेय तसेच इतर मदतीसाठी जीवित लोकांना आतंकित करतो. आपली मुले तसेच पत्नीसाठी त्यांच्यात काही प्रेम राहत नाही. प्राचीन हिंदूमध्ये सुद्धा या प्रकारची पितृपूजेची उदाहरणे सापडतात. चीनी लोकांसंबंधी असे म्हणता येईल की त्यांच्या धर्माचा आधार पितृपूजाच आहे आणि हा आताही सर्व देशाच्या कानाकोपऱ्यात परिव्याप्त आहे. वास्तविक चीनमध्ये जरी कोणताही धर्म प्रचलित मानला जात नाही तो केवळ हाच आहे. याप्रमाणे असे दिसून येते की धर्माला पितरपूजेने विकसित मानणाऱ्यांचा आधार बराच सुदृढ आहे. परंतु असेही विद्वान आहेत जे प्राचीन आर्य साहित्याच्या आधारावर सिद्ध करतात की धर्माचा आविर्भाव प्रकृतीच्या पूजेने झालेला आहे. जरी भारतात पितरपूजेचे उदाहरण सर्वत्र पाहावयास मिळतात तरी प्राचीन ग्रंथात याचा किंचितही उल्लेख नाही. आधुनिक विद्वान त्यात प्रकृती पूजेचे चिन्ह पाहतात जे प्रस्तुत दृश्याहून दूर आहे. त्याचे एक दर्शन घेण्यासाठी मानवी मन व्याकुळ झालेले दिसून येते. उषा, संध्या, चक्रवात, प्रकृतीची विशाल आणि विराट शक्ती, त्यांचे सौंदर्य या सर्वांनी मानवी मनावर असा प्रभाव टाकलेला आहे की या सर्वांच्या दूर जाऊन आणि त्यांना समजू शकण्याची आकांक्षा तो करू लागला. या प्रयत्नामध्ये मनुष्याने या दृश्यात आत्मा तसेच शरीराची प्रतिष्ठा केली. त्याने त्यामध्ये वैयक्तिक गुणांचे आरोपण करण्यास सुरुवात केली.
जे कधी सुंदर आणि इंद्रियातीत होते त्यांना समजण्याच्या प्रत्येक प्रयत्नात त्यांना व्यक्तिगत रूप दिले गेले किंवा दिले गेले नाही, परंतु त्याचा अंत त्यांना अमूर्त करण्यात झाला. अगदी तशीच गोष्ट प्राचीन युनानींच्या संबंधात झाली. त्यांचे तर संपूर्ण पुराणोपाख्यान अमूर्त प्रकृती पूजाच आहे. आणि असेच प्राचीन जर्मनी तसेच स्कॅन्डिनेव्हियातील निवासी व बाकी सर्व आर्य जातीसंबंधी सांगू शकता. याप्रमाणे प्रकृतीच्या शक्तींचे मानवीकरण करण्याने धर्माचा आदी स्रोत मानणाऱ्यांचा पक्ष बराच प्रबल होत जातो. जरी दोन्ही सिद्धांत परस्पर विरोधी वाटतात, परंतु त्यांचा समन्वय एका तिसऱ्या आधारावर करता येऊ शकतो, जो माझ्या मते धर्माचे खरे बीज आहे आणि ज्याला मी इंद्रियांच्या मर्यादेवर अतिक्रमण करण्यासाठी संघर्ष असे मानतो. आणखी एक दुसरा मनुष्य आपल्या पितरांच्या आत्म्याचा शोध लावतो, मृतकांच्या प्रेतात्म्यांना शोधतो. म्हणजेच शरीर नष्ट झाल्यावरही तो जाणू इच्छितो की त्यानंतर काय होत असेल. दुसरीकडे मनुष्य प्रकृतीच्या विशाल दृश्यावलीमागे काम करणाऱ्या शक्तीला जाणू इच्छितो. या दोघांच्या स्थितीत एक निश्चित आहे की मनुष्याला इंद्रियांच्या मर्यादेच्या बाहेर जावेसे वाटते. तो इंद्रियांनी संतुष्ट नाही, तो त्यांच्याही पलीकडे जाऊ इच्छितो. या व्याख्येला रहस्यात्मक रूप देण्याची गरज नाही. मला तर हे अगदी स्वाभाविक वाटते की धर्माचे पहिले दर्शन स्वप्नात झाले असेल. मनुष्य अमर होण्यासाठी कल्पना स्वप्नाच्या आधारावर करू शकतो. कशी अद्भुत आहे स्वप्नावस्था. आम्ही जाणतो की लहान मुले किंवा रिकामे डोक्याचे लोक स्वप्नावस्था व जागृत अवस्थेत काही फरक करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी साधारण तर्काच्या रूपात यापेक्षा अधिक आणि काय स्वाभाविक असू शकते की स्वप्नावस्थेत जेव्हा शरीर बहुधा मृत झाल्यासारखे असते तेव्हाही मनाच्या सर्व जटिल क्रियाकर्म चालूच असतात. म्हणजेच यात नवल काय. जर मनुष्य हटवादीपणाने असा निष्कर्ष काढेल की शरीर नष्ट झाल्यावरही त्याच्या क्रिया चालू राहतील, माझ्या विचाराने अलौकिकतेची यापेक्षा अधिक स्वाभाविक व्याख्या दुसरी असू शकत नाही. आणि स्वप्नावर आधारित या धारणेला क्रमाने विकसित करत मनुष्य उच्चाहून उच्च विचारापर्यंत पोहोचू शकला असेल. हो, हेही नक्कीच सत्य आहे की वेळ मिळाल्यानंतर अधिकांश लोकांनी असा अनुभव घेतला की स्वप्न आमचे जागृत अवस्थेत सिद्ध होत नाहीत आणि स्वप्नावस्थेत मनुष्याचे कोणते नवी अस्तित्व असत नाही. उलट तो जागृत अवस्थेतील अनुभवांचेच स्मरण करतो. परंतु तोपर्यंत या दिशेने अन्वेषणास प्रारंभ झाला होता आणि अन्वेषणाची धारा अंतर्मुख झाली आणि मनुष्याने स्वतःतील अधिक गंभीरतेने मनाचे विभिन्न अवस्थांचे अन्वेषण करीत करीत जागृतावस्था व स्वप्नावस्थाहूनही निराळ्या उच्च अवस्थांचा आविष्कार केला. विश्वातील सर्व संघटित धर्मात या अवस्थांची चर्चा परमानंद किंवा अंतस्फुरणच्या रूपात मिळतात. सर्व संघटित धर्मात असे मानले जाते की त्यांचे संस्थापक पैगंबर तसेच संदेशवाहकांनी मनाच्या या अवस्थेत प्रवेश केला होता आणि त्यात त्यांना एका अशा नवीन तथ्यांचा साक्षात्कार झालेला होता जो आध्यात्मिक जगाशी संबंधित आहे. त्या अवस्थेत त्या महापुरुषांनी जे अनुभवले ते आम्हाला जागृत अवस्थेच्या अनुभवापेक्षाही कितीतरी अधिक पक्के सिद्ध झाले. उदाहरणार्थ तुम्ही ब्राह्मण धर्माला घ्या. असे सांगतात की तो वेद ऋषींनी रचलेला आहे. हे ऋषी असे संत होते की ज्यांना विशिष्ट तथ्यांचा अनुभव आलेला होता. संस्कृत शब्दामध्ये ऋषींना योग्य अशी परिभाषा आहे. त्यांना मंत्राचा द्रष्टा असे म्हणतात. हे मंत्र वेदांच्या ऋचांचे भाव आहेत. या ऋषींनी हे घोषित केले की त्यांना काही विशिष्ट तथ्यांचा साक्षात्कार म्हणजे अनुभव झालेला आहे आणि तेव्हा त्यांनी आपले अनुभव लिपिबद्ध केले. आम्ही पाहतो की यहुदी आणि ईसाई यातही याच सत्याचा उद्घोष झाला होता. दक्षिण संप्रदायाचे प्रतिनिधी बौद्धांचा जोपर्यंत प्रश्न आहे, या सिद्धांताला अपवाद रूपात घेतले जाऊ शकते. हे विचारले जाऊ शकते की जर बौद्ध लोक ईश्वर किंवा आत्म्यावर विश्वास ठेवत नसले तरी असे कसे म्हणता येईल की त्यांचा धर्म एखाद्या अतींद्रिय स्तरावर आधारित आहे. याचे उत्तर हे आहे की बौद्ध लोकसुद्धा एक शाश्वत नियमधर्मावर विश्वास ठेवतात आणि त्या धर्माचे ज्ञान सामान्य तर्काच्या आधारावर झाले नव्हते. उलट बुद्धाने अतींद्रिय अवस्थेत याचा आविष्कार केला होता. तुमच्यापैकी ज्यांनी बुद्ध जीवन चरित्राचे अध्ययन केले आहे ते आशिया ज्योतीसारख्या ललित कविताच्या माध्यमातून संक्षिप्त रूपाने का असेना त्यांना आठवेल की
बुद्धाला अश्वस्थ वृक्षाच्या खाली बसलेले दाखवले होते. तिथे त्यांना निर्विकल्प अवस्था प्राप्त झाली. त्यांचे सर्व उपदेश या अवस्थेतूनच प्रादुर्भूत झाले, बौद्धिक चिंतनातून नाही. या प्रकारे सर्व धर्मांनी हा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत प्रतिपादित केला की मनुष्याचे मन काही खास क्षणात इंद्रियांच्या सीमाच नाही, तर बुद्धीच्या शक्तीहूनही उच्च अवस्थेत पोहोचले जाते. त्या अवस्थेत गेल्यानंतर त्याला तथ्यांचा साक्षात्कार होतो, ज्याचे ज्ञान न कधी इंद्रियांनी होऊ शकते आणि न चिंतनाने. हे तथ्यच विश्वातील सर्व धर्मांचा आधार आहे. नक्कीच आम्हाला या तथ्यावर शंका उपस्थित करण्याचा आणि त्यांना बुद्धीच्या कसोटीवर पारखण्याचा अधिकार आहे. पण विश्वातील सर्व धर्मांचा दावा आहे की मनाला अशा काही अद्भुत शक्ती प्राप्त आहेत की ज्यामुळे ते इंद्रिये तसेच बौद्धिक अवस्थावर अतिक्रमण करते आणि त्याच्या या शक्तीला ते तथ्य रूपात मानतात. धर्माच्या या तथ्यांशी संबंधित दाव्यांना सत्यतेवर विचार करणे व्यतिरिक्त आम्हाला या सर्व तथ्यात एक समानता आढळते. हे सर्व तथ्य भौतिकशास्त्राच्या स्थूल आविष्काराच्या तुलनेत अतिसूक्ष्म आहेत. सर्व प्रतिष्ठित धर्मात ते एक शुद्धतम अमूर्त तत्वांचे रूप घेतात. हे रूप किंवा एक सर्वव्यापी सत्ता, ईश्वर म्हणणारे एक अमूर्त व्यक्तित्व किंवा नैतिक विधान असते, किंवा समस्त भूतात अंतर्व्याप्त एखाद्या अमूर्त सारतत्वाचे रूप असते. आधुनिक युगातही जेव्हा मनाची अतींद्रिय अवस्थाच्या मदतीशिवायही धर्मोपदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तर त्यातही जुन्या धर्मांच्या अमूर्त भावनांचीच सहाय्यता घेतली गेली आहे. जरी त्यांना नैतिक विधान, आदर्श, एकत्व इत्यादी नावे दिलेली असतील, याहूनही हे सिद्ध होते की हे अमूर्त भाव इंद्रियाला दिसत नाहीत. आमच्यातील कुणीही कधी एक आदर्श मानव बघितला नाही, तरीही आम्हाला सांगितले जाते की त्याच्या सत्तेवर विश्वास ठेवा. आमच्यातील कुणी आदर्श पूर्ण मनुष्य पाहिला नाही, तरीही त्या आदर्शावर विश्वास ठेवल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. याप्रमाणेच या सर्व धर्मांचा निर्णय हा आहे की एक आदर्श अमूर्त सत्ता आहे, जी आमच्या समोर व्यक्त अथवा अव्यक्त सत्ता एखाद्या विधानाने वा सत किंवा सार तत्वाच्या रूपात प्रस्तुत केली जाते. आम्ही सदैव त्या आदर्शापर्यंत स्वतःला घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक मनुष्यासमोर ते जे काही आहे, जिथे असेल तिथे एक अपरिमित शक्तीचा आदर्श राहतो. प्रत्येक मनुष्याच्या समोर सुखाचे प्रतीक काहीतरी आदर्श असतो. आमच्या चारी बाजूला जे अनेक कार्य होत आहेत, त्यातील अधिकांश अपरिमित शक्ती किंवा अपरिमित आनंदाचे आदर्शासाठी केले जात आहेत. पण काही लोक असेही असतात की त्यांना लवकरच हे कळून चुकते की असीम शक्तीच्या लाभासाठी ते असे प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांना इंद्रियाद्वारा कोणीही मिळवू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर त्यांना इंद्रियांच्या सीमांचे ज्ञान होते. ते जाणतात की मर्यादित शरीराने असीमाची प्राप्ती होऊ शकत नाही. कोणत्याही माध्यमातून असीमाची अभिव्यक्ती शक्य नाही. आणि उशिरा का होईना या सत्याचे ज्ञान होते आणि तेव्हा ते आपल्या सीमांचे आत असीम प्राप्त करण्याचे प्रयत्न सोडून देतात. प्रयत्नांचा त्यागच नैतिकतेची पृष्ठभूमी आहे. त्यागावरच नैतिकता आधारित आहे. त्यागाला आधारशिला मानल्याशिवाय कोणत्याही नैतिक विधानाचा प्रचार कधी होऊ शकला नाही. नीतिशास्त्र नेहमी सांगते मी नाही तू, याचा उद्देश की सो नाही नि सो यांचे म्हणणे की असीम सामर्थ्य किंवा असीम आनंदाला मिळवण्याच्या क्रमात मनुष्य ज्या निरर्थक व्यक्तित्व धारणांना चिकटून राहतो ते त्याला सोडावे लागेल. तुम्हाला दुसऱ्याला पुढे करून स्वतः मागे राहाव्यास पाहिजे. आमचे इंद्रिय म्हणतात की स्वतःला पुढे ठेवा, पण नीतिशास्त्र सांगते आपल्याला सर्वांच्या शेवटी ठेवा. याप्रमाणे नीतिशास्त्राचे संपूर्ण विधान त्यागावरच आधारित आहे. त्याची पहिली मागणी ही आहे की भौतिक स्तरावर आपल्या व्यक्तित्वाचे हनन करा, निर्माण नाही. ते जे असीम आहे त्याची अभिव्यक्ती या भौतिक स्तरावर होऊ शकत नाही. असे अशक्य आहे, अकल्पनीय आहे. यामुळे मनुष्याने असीमाची गूढ अभिव्यक्ती मिळवण्यासाठी भौतिक स्तर सोडून क्रमाने वरच्या इतर स्तरात जावयाचे आहे. या प्रकारे विविध नियमांची संरचना असते, परंतु सर्वांचा केंद्रीभूत आदर्श हा आत्मत्यागच आहे. अहंताचे पूर्ण उच्चाटन नीतिशास्त्राचा आदर्श आहे. लोक आश्चर्यचकित होतात जर त्यांना अहंताची म्हणजेच व्यक्तित्वाची चिंता करू नका असे सांगितले जाते. ज्याला ते आपले व्यक्तित्व म्हणतात ते नष्ट होण्याच्या शंकेने ते अत्यंत भयभीत होतात. पण त्याचबरोबर असेच लोक
नीतिशास्त्राच्या उच्चतम आदर्शांना सत्य घोषित करतात. ते क्षणभरासाठीही असा विचार करीत नाहीत की नैतिकतेचे समग्र क्षेत्र, ध्येय आणि विषय व्यक्तीचे उच्छेदन आहे, न त्याचे निर्माण. उपयोगितावाद मनुष्याच्या नैतिक संबंधाची व्याख्या करू शकत नाही. कारण की पहिले म्हणजे उपयोगितेच्या आधारावर आम्ही कोणत्याही नैतिक नियमावर पोहोचू शकत नाही. कोणतेही नीतिशास्त्र तोपर्यंत टिकू शकत नाही जोपर्यंत त्याच्या नियमांचा आधार अलौकिकता नसेल किंवा जोपर्यंत त्याचे नियम अतींद्रिय ज्ञानावर आधारित नसतील. असीमाच्या प्रति संग्रामाशिवाय कोणताही आदर्श असू शकत नाही. असा कोणताही सिद्धांत नैतिक नियमांची व्याख्या करू शकत नाही जो मनुष्याला सामाजिक स्तरापर्यंतच सीमित ठेवू इच्छितो. उपयोगितावादी आम्हाला असीम अतींद्रिय गंतव्यस्थानासाठी संग्रामाचा त्याग इच्छितात. कारण की अतींद्रियता अव्यावहारिक आहे, निरर्थक आहे. परंतु त्याबरोबरच हेही सांगतात की नैतिक नियमांचे पालन करा, समाजाचे कल्याण करा. शेवटी आम्ही का कुणाचे कल्याण करावे? चांगले करण्याची गोष्ट तर गौण आहे. मुख्य तर एक आदर्श नीतिशास्त्र स्वयंसाध्य नाही, प्रस्तुत साध्य करण्याचे एक साधन आहे. जर उद्देश नाही तर आम्ही का नैतिक बनावे आणि दुसऱ्याचे भले तरी का करावे? आम्ही लोकांना का बरे त्रास देऊ नये? जर आनंदच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे तर मी दुसऱ्याला कष्ट देऊन स्वतः का बरे सुखी होऊ नये? असे करण्यापासून मला कोण अडवणार? दुसरी गोष्ट ही की उपयोगितेचा आधार अत्यंत संकीर्ण आहे. सर्व प्रचलित सामाजिक नियमांची रचना तर त्यावेळची स्थिती पाहून केलेली आहे. परंतु उपयुक्तवादींना असा विचार करण्याचा काय अधिकार आहे की हा समाज शाश्वत आहे? एक वेळ अशी होती की समाजच नव्हता आणि अशीही वेळ येईल की तेव्हा हाही राहणार नाही. हा तर बहुतेक मनुष्याच्या प्रगतीच्या क्रमातील असे एक स्थळ आहे ज्यातून त्याला उच्चतर स्तरावर जावयाचे आहे. आणि या प्रकारचे कोणतेही नियम जे केवळ समाजावर आधारित आहेत ते शाश्वत असू शकत नाहीत. मानव प्रकृतीला पूर्ण रूपाने आच्छादित करू शकत नाही. जास्तीत जास्त हे उपयुक्ततावादी नियम समाजाच्या सध्याच्या स्थितीत कामी येऊ शकतात. यापुढे याची कोणतीही उपयोगिता राहत नाही. परंतु धर्म तसेच आध्यात्मिक आधारावर नीतिशास्त्राचे क्षेत्र आणि मनुष्य आहे. ते व्यक्तीला घेते पण त्याचे संबंध असीम आहेत. ते समाजालाही घेतात कारण की समाज व्यक्तींच्या समूहाचे नाव आहे. यामुळे ज्याप्रमाणे हे नियम व्यक्ती आणि त्याचे शाश्वत संबंधाशी लागू होतात तसेच समाजालाही लागू होतात. समाजाची स्थिती किंवा दशा कोणत्याही काळात जशी असेल तशी आम्ही पाहतो की मनुष्याला सदैव आध्यात्मिक धर्माची गरज लागेल जो नेहमी भौतिक जगात लिप्त राहू शकत नाही. ते त्याला कितीही आनंददायक वाटत असले तरीसुद्धा. असे सांगितले जाते की अधिक आध्यात्मिक झाल्यावर सांसारिक व्यवहारात अडचणी येऊ शकतात. कन्फ्युशसच्या युगातही सांगितले होते की आधी आम्ही या संसाराची चिंता करावी आणि जेव्हा त्यागातून सुटका मिळेल तेव्हा दुसऱ्या लोकांची चर्चा करावी. या लोकीची चिंता करणे फार चांगले आहे. पण जर अधिक आध्यात्मिकतेने आमच्या आचरणावर थोडीशी गडबडी झाली तर सांसारिकतेवर अधिक ध्यान देण्याने मग इहलोक आणि परलोक दोन्हीतही बिघाड होईल. सांसारिकता आम्हाला पूर्णपणे भौतिकवादी बनवून टाकेल. मनुष्याचा उद्देश प्रकृती नाही तर काही त्याच्यापेक्षाही वरची वस्तू आहे. मनुष्य जोपर्यंतच मनुष्य म्हणवला जातो जोपर्यंत तो प्रकृतीच्या वर जाण्यासाठी संघर्ष करतो. आणि ही प्रकृती बाह्य आणि आंतरिक दोन्ही आहे. या प्रकृतीच्या आत केवळ ते नियम नाहीत ज्याने आमचे शरीर तसेच त्याचे बाहेरचे परमाणू नियंत्रित होतात, तर असेही सूक्ष्म नियम आहेत जे वास्तविक बाह्य प्रकृतीला संचलित करणारी अंतस्थ प्रकृतीचे नियम करतात. बाह्य प्रकृतीला जिंकणे किती चांगले, किती भव्य आहे, पण त्याहून अधिक पट चांगले आणि भव्य आहे आंतर प्रकृतीवर विजय मिळवणे. ग्रहांचे आणि नक्षत्रांचे नियंत्रण करणाऱ्या नियमांना समजणे खूप चांगले व गर्वाचे आहे, परंतु त्याहीपेक्षा अनंत पटीने चांगले आणि भव्य आहे त्या नियमांना जाणणे ज्यामुळे मनुष्याचे मनोवेग, भावना व इच्छा नियंत्रित होतात. या आंतरिक विश्वावर विजय मिळवणे, मानव मनाच्या जटिल सूक्ष्म क्रियांचे रहस्य समजून घेणे पूर्णपणे धर्मामध्ये येते. मनुष्याचा स्वभाव साधारण मनुष्य स्वभाव असा आहे की तो बृहत भौतिक तथ्यांचे अवलोकन करू इच्छितो. साधारण मनुष्य कोणत्याही सूक्ष्म वस्तूला समजू शकत नाही. बरोबरच सांगितले आहे की संसार तर सिंहाचाच आदर करतो जो हजारो पशूंचा वध करतो,
लोकांना हे समजण्यास वेळ कुठे आहे की सिंहाच्या या क्षणिक विजयाचा अर्थ आहे हजारो पशूंची हत्या. याचे कारण हे की मनुष्य शारीरिक शक्तीच्या अभिव्यक्तीने प्रसन्न होतो. मानव जातीचा हा सामान्य स्वभाव आहे. बाह्य वस्तूलाच लोक समजू शकतात, त्यांना त्यातच आनंद मिळतो. पण प्रत्येक समाजात असे लोक सापडतात ज्यांना इंद्रियविषयक वस्तूत कोणताही आनंद मिळत नाही. ते त्याहून उच्च जाऊ इच्छितात आणि कदाचित सूक्ष्मतर तत्वांची झलक मिळताच त्यालाच मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहतात. आणि जेव्हा आम्ही विश्व इतिहासाचे मनन करतो तेव्हा कळते की जेव्हा जेव्हा एखाद्या राष्ट्रात अशा लोकांची वाढ झाली तेव्हा तेव्हा त्या राष्ट्राचा अभ्युदय झाला. तसेच जेव्हा भूमा किंवा असीमाचा शोध, त्याला उपयुक्तवादी कितीही अर्थहीन म्हणू, समाप्त होते तेव्हा त्या राष्ट्राचे पतन होऊ लागते. तात्पर्य हे आहे की आध्यात्मिकताच कोणत्याही राष्ट्राचा शक्तिप्रधान स्रोत आहे. ज्या दिवशी याचा ऱ्हास आणि भौतिकतेचे उत्थान होऊ लागते त्या दिवसापासून ते राष्ट्र मृत्यूपंथास लागते. याप्रमाणे धर्माने ठोस सत्य आणि तथ्य मिळवण्या अतिरिक्त, त्यापासून मिळणारी सांत्वना अतिरिक्त एक विशुद्ध विज्ञान आणि एक अध्ययनाच्या रूपात ते मानव मनासाठी सर्वोत्कृष्ट आणि स्वस्थतम व्यायाम आहे. असीमाचा शोध घेणे, असीम मिळवण्यासाठी उद्योग करणे, इंद्रिये जणू काही भौतिक द्रव्यांची सीमाहूनही पुढे जाऊन एक आध्यात्मिक मानवाच्या रूपात विकसित होणे, या सर्व गोष्टीसाठी दिवस रात्र प्रयत्न केला जातो. तो आपले आप मनुष्याच्या सर्व प्रयत्नात उदात्ततम आणि परम गौरवशाली आहे. काही अशा व्यक्तीही भेटतील ज्यांना भोजनातच परम सुख मिळते. आम्हाला काही अधिकार नाही की आम्ही त्यांना तसे करण्यास मना करावे. पुन्हा काही व्यक्ती अशाही सापडतील ज्यांना विशिष्ट वस्तूपासून स्वामित्वाचा आनंद मिळत असतो आणि आम्हाला मुळीच अधिकार नाही की त्यांना तसे करू नका असे म्हणून सांगावे. पण कुणाला आध्यात्मिक चिंतनातून आनंद मिळतो तर त्यांनाही मना करण्याचा काही अधिकार दुसऱ्याला नाही. जो प्राणी खालच्या दर्जाचा असेल त्याला इंद्रियापासून मिळणाऱ्या सुखात तेवढाच आनंद मिळेल. फार कमी लोक असे मिळतील ज्यांना भोजन करताना एवढा उल्हास असेल जसा कुत्रे इत्यादी प्राण्यांना. परंतु लक्षात ठेवा, कुत्रे इत्यादी प्राणी यांचे सर्व सुख इंद्रियापर्यंतच सीमित आहे. खालच्या दर्जाच्या मनुष्याला इंद्रियापासून मिळणाऱ्या सुखातच आनंद मिळतो. परंतु जे लोक सुसंस्कृत व सुशिक्षित आहेत त्यांना चिंतन, दर्शन, कला आणि विज्ञानात आनंद मिळतो. आध्यात्मिकता त्याहून उच्च दर्जाची आहे. विषय असीम होण्यामुळे ते उच्च दर्जाचे आहे आणि जे त्याला हृदयंगम करू शकतात त्यांच्यासाठी त्या उच्च दर्जाचा आनंद सर्वोत्तम आहे. यासाठी जर शुद्ध उपयोगितावादी दृष्टिकोनातूनही आनंदाची प्राप्तीच मनुष्याचा हेतू आहे तरीही धार्मिक चिंतनाचा अभ्यास करावयास पाहिजे, कारण त्यातच सर्वोत्तम असे सुख आहे. याप्रमाणे मला असे वाटते की एक अध्ययनाच्या रूपातच धर्म अत्यंत आवश्यक आहे. आता आपण याचे परिणामांचा विचार करू. मानव मनासाठी ही सर्वात प्रेरक शक्ती आहे. जेवढी शक्ती आम्हाला आध्यात्मिक आदर्शाच्या मार्गावर चालताना मिळते तितकी दुसऱ्या कशानेही मिळत नाही. जिथपर्यंत मानव इतिहासाचा प्रश्न आहे आम्हासाठी सुस्पष्ट आहे की असेच होत आहे आणि धर्माच्या शक्ती मृत झालेल्या नाहीत. मी हे म्हणत नाही की केवळ उपयोगितावादी आधारावर मनुष्य नैतिक आणि चांगला होऊ शकत नाही. केवळ उपयोगितेच्या स्तरावरही पूर्णपणे स्वस्थ, नैतिक आणि चांगले महान पुरुष या विश्वात झालेले आहेत. परंतु विश्वालाही हलवणारे लोक जे जणू विश्वात एक महान चुंबकीय आकर्षण आणतात, ज्यांचा आत्मा शेकडो आणि हजारोत कार्यशील आहे, ज्याचे जीवन आध्यात्मिक अग्नीने दुसऱ्यांना प्रज्वलित करते, सदैव आध्यात्मिकतेच्या पृष्ठभूमीने आविर्भूत होतात, त्यांच्या प्रेरक शक्तीचा स्रोत नेहमी धर्मच राहिलेला आहे. जी असीम शक्ती प्रत्येक मनुष्याचा स्वभाव तसेच जन्मसिद्ध अधिकार आहे. तिच्या दर्शनासाठी धर्म सर्वश्रेष्ठ प्रेरक शक्ती आहे. चरित्र निर्माण, शिव आणि महत्प्राप्ती, स्वयं तसेच विश्वाचे शांती मिळवण्यासाठी धर्मच सर्वोपरी प्रेरक शक्ती आहे. म्हणजेच त्याचा अभ्यास या दृष्टीने व्हावयास पाहिजे. धर्माचे अध्ययन आता पूर्वीपेक्षा अधिक व्यापक आधारावर व्हायला हवे. धर्मासंबंधी सर्व संकीर्ण, सीमित, विवादास्पद धारणांना नष्ट करावयास पाहिजे. संप्रदाय, जाती किंवा राष्ट्राच्या भावनेवर आधारित सर्व धर्मांचा परित्याग करावा लागेल. प्रत्येक जाती किंवा राष्ट्राचे आपलेपण वेगळे
ईश्वर मानणे आणि दुसऱ्यांना भ्रमिष्ठ म्हणणे एक अंधविश्वास आहे. ती अतीत वस्तू समजली गेली पाहिजे. अशा सर्व विचारापासून मुक्ती मिळवावी लागेल. जसजसा माणसाचा विकास होत जातो तसतसा आध्यात्मिक मार्गही विस्तृत होत जातात. ती वेळ तर आली आहे जेव्हा कुणी व्यक्ती पृथ्वीच्या एखाद्या कोपऱ्यात बोलत आहे आणि ते पूर्ण विश्वात गुंजत आहे. केवळ भौतिक साधनांनी आम्ही संपूर्ण विश्वाला एक केले आहे. यामुळे स्वभावताच येणाऱ्या धर्माला विश्वव्यापी बनावे लागेल. भविष्यातील धार्मिक आदर्शांना संपूर्ण विश्वात जे काही सुंदर आणि महत्त्वपूर्ण आहे त्या सर्वांना एकत्र करून चालावे लागेल आणि त्याबरोबरच भावविकासासाठी अनंत क्षेत्र प्रदान करावे लागेल. अतीतात जे काही सुंदर होते त्याला जिवंत ठेवावे लागेल. त्याबरोबरच वर्तमानातील भांडारालाही समृद्ध बनवण्यासाठी भविष्याच्या विकासाचा दरवाजाही उघडा ठेवावा लागेल. धर्माला ग्रहणशील असावयास पाहिजे आणि ईश्वरासंबंधी आपल्या आदर्शातील वेगळेपणाच्या कारणावरून दुसऱ्याचा तिरस्कार करता कामा नये. मी माझ्या जीवनात असे अनेक महापुरुष पाहिले आहेत जे ईश्वरावर विश्वास ठेवित नव्हते, म्हणजेच आमच्या तुमच्या ईश्वरावर, परंतु ते लोक ईश्वराला आमच्यापेक्षाही अधिक चांगल्या रीतीने समजून होते. ईश्वरासंबंधी सर्व सिद्धांत सगुण निर्गुण अनंत नैतिक नियम किंवा आदर्श मानव धर्माच्या परिभाषेत यावयास पाहिजेत. आणि जेव्हा धर्म इतके उदार बनतील तेव्हा त्यांची कल्याणकारी शक्ती 100 पट वाढेल. धर्मात अद्भुत शक्ती आहे, पण त्यातील संकीर्ण गोष्टीमुळे कल्याणापेक्षा हानीच अधिक झालेली आहे. इथंपर्यंत की आजही बरेच असे संप्रदाय आणि समाज सापडतात जे बहुधा समान आदर्शाचे अनुगामी असूनही परस्पर लढत आहेत. याचे कारण हे आहे की एक संप्रदाय आपला आदर्श दुसऱ्या संप्रदायाप्रमाणे हुबेहूब प्रतिपादित करू इच्छित नाहीत. म्हणून धर्माने उदार होण्याची नितांत गरज आहे. धार्मिक विचारांना विस्तृत, विश्वव्यापक आणि असीम व्हावे लागेल आणि तरच आम्ही धर्माचे पूर्ण रूप प्राप्त करू. कारण की धर्माच्या शक्तींची वास्तविक अभिव्यक्ती तर केवळ आता सुरू झालेली आहे. लोक म्हणतात धर्म मरत आहे, आध्यात्मिकतेचा ऱ्हास होत आहे, पण मला वाटते की सध्या ते गोंधळलेले आहेत. एक सुसंस्कृत तसेच उदार धर्माची शक्ती आत्ताच तर संपूर्ण मानव जीवनात प्रवेश करीत आहे. जोपर्यंत धर्म काही मोजक्या पंडितांच्या हातात आहे म्हणून त्याचा समावेश मंदिर, मस्जिद, चर्च आणि धर्मग्रंथ तसेच धार्मिक नियम, अनुष्ठान आणि बाह्य आचारापर्यंतच मर्यादित आहे. पण जेव्हा आम्ही यथार्थ आध्यात्मिक आणि विश्वव्यापक धरातलापर्यंत पोहोचू तेव्हा धर्म यथार्थ होऊन वर येईल, सजीव होईल, आमच्या जीवनाचे अंग बनेल, आमच्या प्रत्येक गतीत राहील, समाजाच्या रोमारोमात भिनेल आणि तेव्हा याची शिवात्मक शक्ती पूर्वीपेक्षा कितीतरी अनंतपटीने अधिक होऊन जाईल. आज आवश्यकता या गोष्टीची आहे की सर्व वेगवेगळ्या धर्मांनी परस्पर बंधुत्वाचा भाव ठेवावा. कारण की त्यांना जगायचे आहे तर बरोबरच आणि मरायचेही आहे बरोबरच. बंधुत्वाची ही भावना परस्परावर स्नेह आणि आदरावर आधारित असायला हवी, न की संरक्षणासाठी. प्रसाद स्वरूप किंचित शुभेच्छांच्या कृपण अभिव्यक्तीवर ज्याला आज एक धर्म अनुग्रहाचे भाव दुसऱ्यावर दाखवताना दिसते. एका बाजूला मानसिक व्यापारांचे अध्ययनजन्य धार्मिक अभिव्यक्ती ज्या दुर्भाग्याने आजही धर्मावर एकाधिकाराचा पूर्ण दावा ठेवतात, आणि दुसऱ्या बाजूला धर्माच्या त्या अभिव्यक्ती ज्याचे मस्तिष्क तर स्वर्गाच्या रहस्यातच अधिक व्यस्त आहे, परंतु ज्याचे पाय पृथ्वीवरच चिकटलेले आहेत. माझे तात्पर्य आहे तथाकथित भौतिक विज्ञानाने आता या दोन्हींचा मध्य वा बंधुत्व भावनाची सर्वतोपरी आवश्यकता आहे. हे सामंजस्य आणण्यासाठी दोघांनाही आदान प्रदान करावे लागेल, त्याग करावा लागेल. हेच नाही तर काही दुःखदायक गोष्टी सहन कराव्या लागतील, पण याच त्यागाचे परिणामस्वरूप प्रत्येक व्यक्ती प्रभावित होऊन सत्याच्या संबंधात स्वतःला पुढे गेलेली दिसेल. शेवटी देशकालाच्या सीमेबद्ध ज्ञानाचे महामिलन त्या ज्ञानाने होईल, जे या दोघांहूनही वेगळे आहे, जे मन तसेच इंद्रियापासून दूर आहे, जे निरपेक्ष आहे, असीम आहे, अद्वितीय आहे.